नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद बांधनकर. शेतकरी मित्रांनो, बातमी आहे ई पीक पाहणी संदर्भातली महत्वपूर्ण अपडेट. इथून पुढे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याची आता या ठिकाणी आवश्यकता नाही. या संदर्भात शासनाने मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेऊया. राज्यातील शेतकऱ्यांना 7/12 उतार्यावर पिकाची नोंद करण्यासाठी स्वतः ई पीक पाहणी करण्याची आवश्यकता यंदापासून म्हणजेच आता खरीप हंगाम 2026 पासून राहणार नाही. गेल्या काही वर्षात ई पीक पाहणी प्रक्रियेत आलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन भूमी अभिलेख विभागाने पीक पाहणीची जबाबदारी नियुक्त सहाय्यकामार्फत पार पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारच्या MHDCS या मोबाईल ॲपच्या माध्यमातून राज्यभर ही मोहीम 15 जुलैपासून सुरू राहणार आहे. राज्यात 2022 पासून मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणीची अंमलबजावणी करण्यात आली होती. मात्र अनेक शेतकऱ्याकडे अँड्रॉइड फोन नसणे, ग्रामीण भागातील शेतामध्ये इंटरनेट सुविधा अपुरी असणे, तसेच पिकाचे फोटो अपलोड करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यामुळे अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. यंदाच्या खरीप हंगामापासून पीक पाहणीची संपूर्ण प्रक्रिया सरकारी देखरेखीखाली होणार असून त्यासाठी नेहरू युवा केंद्रातील युवक तसेच स्थानिक महिला बचत गटातील सदस्यांची मदत घेतली जाणार आहे. हे सहाय्यक प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकाची नोंद करतील. आता पिकाच्या 20 मीटरच्या आत जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. ही प्रक्रिया ॲग्रिस्टेक योजनेशी जोडण्यात आलेली आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आता इथून पुढे सहायकाच्या मार्फत ही ई पीक पाहणी करण्यात येणार आहे आणि 15 जुलै 2026 पासून खरीप हंगामाची ही ई पीक पाहणी या ठिकाणी सुरू होणार आहे. आता आपल्याला या संदर्भात काळजी एकच घ्यायची आहे की ज्यावेळेस ई पीक पाहणी सुरू होईल त्यावेळेस सहायकाच्या मार्फत आपण आपल्या शेतातील पिकाची ई पीक पाहणी आवर्जून या ठिकाणी करून घ्यायची. सहाय्यक या ठिकाणी आला नाही तर आपण स्वतः तलाठी कार्यालयात भेट देऊन आपल्या पिकाची ई पीक पाहणी ते करून घ्यायची. कारण तुम्हाला महत्वपूर्ण म्हणजे शासनाच्या ज्या योजना असतात, नुकसान भरपाई असते, पीक विमा असतो, ह्या गोष्टी सर्व मिळायला पाहिजेत आणि त्याकरता आपल्याला ई पीक पाहणी हे करणे जरुरीचे आहे. त्याकरता ई पीक पाहणी ही सहायकाच्या मार्फत 15 जुलै नंतर आपण या ठिकाणी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ही होती ई पीक पाहणी संदर्भातली महत्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान.